ठेवायचा विश्वास, चला करायचं म्हणून करायचं, येशूला मानायचं म्हणून मानायचं, चला कोणीतरी नेते चर्चला ओढत आणत म्हणून जायचं, तो विश्वास सारा नाही बोलत. मला तसं आवडत पण नाही. मी उलट चर्चचे लोक इथं बसले त्यांना विचारा, जबरदस्ती कोणाला आणू नका असं म्हणतो. त्याला आत्मेची प्रेरणा जर असेल आणि त्याला जर ओढ असेल, त्याला सुवार्ता सांगा आणि त्याला जर वाटत असेल तर तो निश्चित येईल. जबरदस्ती करू नका. शरीराने तो येऊन बसल, परंतु आत्म्याने तो इथं राहणार नाही. काय हरकत, काही त्याचा आणून पण फायदा नाही. तो बसल इथं फक्त, तर त्याचं मन पूर्ण बाहेर भटकत नाही. मग विश्वासणारा जो असतो त्याचा पूर्ण विश्वास असतो देवाच्या वचनावर, त्याचा विश्वास असतो परमेश्वराच्या सामर्थ्यावर. आणि मला आनंद वाटतो की सकाळी तुम्ही ऐकलं आणि कृती केली आणि आशीर्वादित झाले. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आज संध्याकाळी घरी प्रवेश करत असताना आशीर्वाद घेऊन घरात प्रवेश करतात. घरामध्ये प्रवेश करता क्षणी काही 2 सिस्टरसाठी एक फार चांगली भविष्यवाणी होती. 1 महिन्याच्या आत फार मोठा लाभ ते बनणार आहे. कारण की त्यांनी जो विश्वास ठेवला होता तो शारीरिक विश्वास नव्हता. मी शारीरिक विश्वासाबद्दल बोलत पण नाही, मी आत्मिक विश्वासाबद्दल बोलतो. आत्मिक विश्वास तो देवापासून येतो, माणसापासून नाही. माणसापासून येणारा विश्वास मग काय, कोणी काही तर धमकी दिली, काही बोललं तो सोडून देतो. येशू कुठं काय कशाचं येशू, कशाचं शास्त्र, कशाचं काहीच नाही, बॅकस्लाइड होऊन जातो. म्हणून विश्वासणारा जो असतो, खरा विश्वासणारा, त्याचा जो विश्वास असतो तो आत्म्यामध्ये विश्वास असतो. मग त्याचा विश्वास असा असतो की काही जरी संकट आले, त्रास आला तरी तो डगमगत नाही. त्याचा फोकस फक्त येशू असतो. त्याच्या जीवनामध्ये त्याला माहिती असतं की माझा विश्वास माझ्या जिवंत देवावर आहे आणि कोणती परिस्थिती हो त्या परिस्थितीत मी डगमगणार नाही. हालेलुया, हालेलुया. झोपलेले म्हणा हालेलुया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सगळे जागी येत आता. तर तो विश्वास मी बोलत आहे. विश्वासणाऱ्याबरोबर ही चिन्ह असत जाते. मग तुम्ही जर विश्वास ठेवत आहात तर विश्वासणाऱ्याबरोबर तुम्ही काय बरोबर करता? इकडे माईक मध्ये बोला ना, मला कळतं काय बोलताय. मी इकडे बोलतो, तुम्ही इकडे बोलता. विश्वासणाऱ्याबरोबर ही चिन्ह असत जातील म्हणजे. म्हणून विश्वास जो ठेवतो त्याच्या जीवनात कार्य होते. आणि आता आपण जे बघितले 2 पॉईंट बघितले आपण की वचन, जी सुवार्ता काय आहे. तर सुवार्तेबद्दल तुम्ही खूप चांगली उत्तरं दिली. म्हणजे इथं फार ज्ञानी लोक बसलेले आहेत. खूप चांगलं तुम्ही सांगितलं की सुवार्ता ही आहे की येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगात आला, वधस्तंभ मारला गेला, तो पुरल्या गेला, 3ऱ्या दिवशी तो पुन्हा उठला आणि तो मरणातून उठल्यानंतर तो 12 जणांना दिसला, 12 जणांनंतर 500 जणांना दिसला. आणि जो प्रभू येशू ख्रिस्त वरती गेलेला आहे, स्वर्गात गेलेला आहे, तोच प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा घ्यायला येणार आहे. आणि मी त्या प्रभू येशूवर विश्वास ठेवतो. हा आमचा विश्वास आहे. सुवार्ता, ती सुवार्ता तुम्ही सांगितली, त्याच्यावर तुमचा विश्वास आहे. आणि येशू मरणातून उठला त्यावेळेस कितीतरी लोकांनी त्याला बघितलं, त्याने दर्शन दिलं, शिष्यांना दर्शन दिलं, प्रेषितांना दर्शन दिलं. आणि आज देखील आम्ही बघतो की येशू ख्रिस्त जिवंत आहे. त्याच्या कार्याद्वारे, साक्षीद्वारे, अद्भुत कार्याद्वारे आम्ही आज इथं उपस्थित आहोत. हीच मोठी साक्ष आहे. 2024 वर्षानंतर देखील इथं उभं राहून आम्ही औरंगाबादमध्ये येशूची उपासना करत आहोत. म्हणजे हे सत्य आहे, ही एक साक्ष आहे. म्हणजे येशूवरती जो विश्वास ठेवतो तो प्रत्येक विश्वासणारा येशूवरती विश्वास ठेवत असताना त्याचा जर आंतरिक विश्वास मजबूत आहे तर त्याच्या जीवनामध्ये तो निश्चित चिन्ह आणि चमत्कार पाहणार आहे. मग आम्ही सकाळी ती गोष्ट बघितली की येशूचा सुवार्तेवरती आमचा विश्वास आहे. येशूने मेल्यानंतर देखील पुष्कळ प्रमाणाने दाखवलं की आपण जिवंत आहोत. आणि त्यानंतर आपण आलो होतो की येशूचं स्वर्गारोहण झालं आणि मग प्रेषित लोक जे आहेत ते कार्यासाठी आले. आणि मग त्यांच्याबद्दल आपण बघत असताना शेवटचं मी बोललो होतो की माडीवरच्या खोलीत ते गेले आणि माडीवरच्या खोलीत जाऊन ते प्रार्थना करू लागले. आणि आता मला सांगायचं की प्रार्थना केल्यानंतर काय झालं की ज्याद्वारे आज देखील आम्ही येशूची साक्ष देतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड, प्रेज द लॉर्ड. आता खूप हुशार लोक आहे माझ्यापेक्षा. मला काय बोलायचं ते माझ्या पहिले त्यांना माहिती असते. मला तेच बोलायचं का येशू जिवंत आहे. माझ्या अंतकरणात किंवा माझ्या हृदयात पूर्ण विश्वास मी का ठेवतो, मला कोण ठेवायला भाग पाडतं, माझा पूर्ण विश्वास येशूवरती का आहे, किंवा का मी म्हणतो की माझा देव जिवंत आहे.
तो कशामुळे मी एवढा कन्फर्म आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. मी कन्फर्म जो आहे तो फक्त आणि फक्त पवित्र आत्म्यामुळे आहे. हालेलुया. जर पवित्र आत्मा माझ्याबरोबर नाही, जर देवाचा अभिषेक माझ्याबरोबर नाही, तर देव माझ्याबरोबर. कन्फर्म करणं गरजेचं आहे. काही लोकांबरोबर देवच नसतो, चांगला माहितीचा बरोबर. काही लोकांना माहितीच नसतं देव माझ्याबरोबर, त्यांना वाटतं मी एकटाच आहे. आपण ज्या अर्थी येशूचं वचन वाचत आहोत, आता आपण ऐकलं या ठिकाणी की येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं आणि स्वर्गारोहण झाल्यानंतर येशू वरती घेतल्या गेला आणि वरती घेतल्या गेल्यानंतर सगळे जर शिष्य प्रेषित एकत्रित आले आणि माडीवरच्या खोलीत गेले आणि माडीवरच्या खोलीत जाऊन ते प्रार्थना करू लागले आणि प्रार्थना करू लागल्यानंतर त्यांच्यासाठी देवाने जे अभिवचन दिलेलं होतं ते अभिवचन पूर्ण झालं. म्हणजे आता इथं बसलेला प्रत्येक जण जो आहे तो एकटा नाही. आता घरी जात असताना तुम्ही एकटे राहणार नाही, मी तुम्हाला चॅलेंजनी सांगतो, एकटे राहणार नाही. तुम्हाला घरी जात असताना, उठताना, बसताना, गाडीवर फिरताना, कुठेही जाताना आता जे ऐकणार आहात त्याच्यानंतर तुम्ही म्हणतात की माझ्या बरोबर आता मी एकटाय असं म्हणणार का. म्हणून तर मी तुम्हाला जिवंत सामर्थ्य सांगायला आलेलो आहे. आपला देव मृत आहे हेच आपण समजतो, येशू जिवंत आहे हे आज कित्येक जणांनी कबूल केलं नाही, कबूल केलंच नाही. म्हणून मी म्हटलं ख्रिस्ती नाम धारण करणारे ख्रिस्ती नाहीत. ख्रिस्ती लोक पाहना, ते ख्रिस्ती आमच्या शेजारी राहतात, नाही ते ख्रिस्ती नाही. जर ते ख्रिस्ती असते त्यांच्यावर अभिषेक असतात आणि ते कुठं असते, देवाच्या सानिध्यात असते. रविवारी घरी बसणारा व्यक्ती ख्रिस्ती नसतो, त्यांना ख्रिस्ती म्हणायचं नाही. खरे ख्रिस्ती येईल तर बसलेले तुम्ही एक दिवसाचं जरी वचन ऐकलं ना, आता नवीन आले आणि वचन ऐकलेलं असेल ना, तुम्ही 15 वर्षाच्या माणसाला हरवलेलं आहे. 15 वर्षापासून का, कारण की तो नामधारी जीवन जगतो. फक्त नाव लेबल लावलेलं आहे त्याच्यावर ख्रिश्चन, तर तो ख्रिस्ती नाही. ख्रिस्त अभिषेक आहे, ज्याच्यावरती अभिषेक, तो कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा असो तो खरा ख्रिस्ती आहे. ख्रिस्त म्हणजे मसीहा, अभिषेक, ज्याच्यावर अभिषेक असतो आणि अभिषेक असतो तो खरा ख्रिस्ती. कोण असं म्हणायचं नाही कोणाला पण ख्रिस्ती ख्रिस्ती. ख्रिस्ती लोकांना भूत लागतं. काय ख्रिस्ती लोकांना भूत लागते नामधारीवर का, अभिषेक नसतो ना. मी त्याच अभिषेकाबद्दल बोलते. अभिषेक जो आहे किंवा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जे आहे ते आता अनुभवाला भेटत आहे मला. म्हणून मी म्हटलं की येशू हा जिवंत परमेश्वर आहे, म्हणजे ज्याच्यावर तुम्ही आता विश्वास ठेवलेला आहे आणि ज्याच्यावर विश्वास ठेवत आलेला आहे त्या विश्वासाबद्दल मी सांगत आहे की तो येशू जिवंत आहे. आणि जर येशू जिवंत आहे तर त्याने जे अभिवचन दिलेलं आहे ते अभिवचन देखील जिवंत आहे. म्हणून ज्यावेळेस मी राहतो, मी चालतो, ज्यावेळेस मी एकटा चालत नाही तर माझ्याबरोबर स्वतः देव असतो. ते कसं मी तुम्हाला सांगतो. आता त्यांनी काय केलं, परिषदाची कृत्यामध्ये माडीवरच्या खोलीत गेले, माडीवरच्या खोलीत जाऊन त्यांनी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर येशूने त्यांना अभिवचन दिलेलं होतं. योहानाचं पुस्तकाचा 14वा अध्याय जर आम्ही बघितलं तर त्याच्या अगोदर येशूने काय केलं, त्यांना अभिवचन दिलेलं होतं आणि ते अभिवचन होतं पवित्र आत्म्याचं अभिवचन. म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. म्हणजे आता स्वतः देव कोण आहे, मी सगळंच तुम्हाला विचार, देव कोण आहे, देव कोण आहे, आत्मा आहे. देव असं बॉडी फॉर्म मध्ये नाही आणि तोच आत्मा जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्तावरती आला. म्हणून येशू काय म्हणतो, ज्याने मला बघितलं त्याने. मग ते लोक त्याला दोनमार करायला उठले, अरे माणूस देव कसं काय म्हणतो स्वतःला, अरे हा देव कसं काय होऊ शकतो, कारण की आतापर्यंत त्यांनी ऐकलं तर देव तर आत्मा आहे आणि देव जर आत्मा आहे तर तो दिसत नाही. आणि मग हात म्हणतो, ज्याने मला बघितलं त्याने पित्याला बघितलं, ह्या देव कसं काय, म्हणजे याचा अर्थ हा दूरभाषण करतो. तुम्ही जरी येऊदे असता तुम्ही देखील झोड घेतली असतील, त्याला मारायला धावले असते, कारण की माणूस देव होऊच शकत नाही. हा देव कसं काय म्हणतो, हा देव याच्यासाठी म्हणतो कारण की हा देव जो आत्मा आहे, हा देव आत्मा येशू ख्रिस्तावर आलेला म्हणतो, ज्याने मला बघितलं त्याने. आणि तोच येशू आता तुम्हाला अभिवचन देतो. काय अभिवचन देत आहे, तो म्हणतो 15व्या वचनापासून 14व्या अध्यायाच्या, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. मी पित्याला विनंती करीन, तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. आता मी तुमच्या बरोबर आहे, ठीक आहे,
पण आता मी जातो, म्हणजे त्याला माहिती आता माझी वेळ झालेली, आता मला जायची वेळ आहे, पण मी लोकांना अनाथ सोडू शकत नाही. जे विश्वासणारे आहेत ते एकटे नाहीत. तुमच्याजवळ आईबाप जरी असले, तुमच्याजवळ सगळा परिवार जरी असला आणि जर देव नसला, पवित्र आत्मा नसला, तर तुम्ही अनाथ आहात. काय म्हटलं मी? तुमच्याजवळ नातेवाईक असले, सगळे सगळे आई वडील असले, बायको त्यानंतर मुलं असले, पण जर पवित्र आत्मा नसला आणि देव जर तुमच्या बरोबर नाही, तर तुम्ही अनाथ आहात. आणि तो तेच सांगतो. येशू काय सांगतो? माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, म्हणजे सत्याचा आत्मा देईल. आणि अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. आता तो काय म्हणतो? अशासाठी की तुम्हाबरोबर त्या आत्म्याने कसं राहावं? सदा सर्वदा. जग त्याला ग्रहण करू शकत नाही. आता जगातल्या लोकांना मी सांगितलं पवित्र आत्मा देतो, ते ग्रहण करतील का? का नाही ग्रहण करणार? वचनच माहित नाही. विश्वास वाढते नाही, तो वार्ता जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत त्यांना विश्वास येणार नाही. पण जे विश्वासणारे आहेत, म्हणजे तुम्ही वचनावर विश्वास ठेवलेला आहे, जर वचनावर विश्वास ठेवलेला आहे तर त्यांच्यासाठी पवित्र आत्मा आहे. हा जो पवित्र आत्मा आहे याच्याबद्दल तो अभिवचन देतो आणि तो काय सांगतो? मी पित्याला विनंती करीन, तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हा बरोबर राहतो, तुम्हामध्ये वस्ती करेल. तो कोणाबरोबर राहतो? आमच्या बरोबर राहतो आणि तुम्हामध्ये वस्ती करेल. हे अभिवचन जे आहे येशू जिवंत असताना देतो. आणि तो अभिवचन काय देतो? आता पवित्र आत्मा येणार, सत्याचा आत्मा, त्रैक्यामधला देव, तो स्वतः पिता पुत्र पवित्र आत्मा, तो देव तुमच्या बरोबर राहायला येणार आहे. देवाचा आत्मा म्हटलेला देव आत्मा आहे. तो जो आत्मा येशू ख्रिस्तावरती होता, तोच आत्मा तुमच्या बरोबर राहायला येणार आहे. आणि ते अभिवचन प्रभू येशू ख्रिस्त देत आहे. मग बरेचसे लोक ना प्रार्थना करायला घाबरतात, दुष्ट आत्मे काढायला घाबरतात, आणि घाबरायलाच पाहिजे. कारण की जर अभिषेकच नाही तर तुम्ही किती आरडाओरडा केला तर दुष्ट आत्मा जाणारच नाही, जाणारच नाही ना. तुम्ही म्हटलं नाही दुष्ट आत्मे ऐक, मी 50 वर्षाचा ख्रिस्ती व्यक्ती आहे, म्हणजे मी कोणाला ओळखतो? त्या देवाला ओळखतो, येशूला ओळखतो. तू पण ओळखत नाही, कारण तुझ्याबरोबर देवच नाही. अभिषेक नाही ना. अभिषेक म्हणजे देवाचा आत्माच नाही. देवाचा आत्माच जर नसला तर किती आरडाओरडा केला तर काहीच होणार नाही. पण जर पवित्र आत्मा, देवाचा आत्मा सोबत असला, एक शब्द जरी तुम्ही बोलला तर ते वातावरण पूर्ण भरून येईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. झोप लागली का? हळूहळू आवाज कमी व्हायला लागला. तुम्ही त्याला ओळखता, तुम्हा बरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करील. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही, तुम्हाकडे येईल. आणि असं म्हटलेलं आहे की तो तुम्हाकडे येणार आहे. म्हणजे आता स्वतः देव जो येशू ख्रिस्तावरती किंवा येशू मध्ये राहत होता, तो आता कोणाबरोबर राहायला येणार आहे? तुम्ही सांगा, कोणाबरोबर येणार? व्हेरी गुड. वैयक्तिक माझ्यासोबत. म्हणून काय म्हटलेलं आहे? हे शरीर कशाचं मंदिर आहे? हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. आणि कुठं वस्ती करतो देवाचा आत्मा? मंदिरात. आणि मंदिर जर अशुद्ध असलं तर देवाचा आत्मा कार्य करेल का? अपवित्र असलं तर कार्य करेल का? त्यासाठी मंदिर कसं पाहिजे? आपल्या सगळ्यांना सगळं कळतं. तुम्हाला वचन सांगायची गरज नाही. तुम्ही पवित्र आत्म्याचं मंदिर आहात. तुम्हाला देवाचा आत्मा वस्ती करतो आणि तो देवाचा आत्मा तुमच्या बरोबर राहू इच्छितो. म्हणजे स्वतः देव तुमच्या बरोबर राहू इच्छितो. देव राहण्यासाठी विचार करा. म्हणून देव राहण्यासाठी माणसाचं जीवन कसं पाहिजे, त्याचं समर्पण कसं पाहिजे, शरीराचं समर्पण कसं पाहिजे. जर मी दारू पिऊन तुम्हाला वचन सांगितलं जमेल का? मी मंदिर खराब करतो आणि तुम्हाला काय सांगतो? वचन सांगतो. मी सिगरेट पितो आणि तुम्हाला वचन सांगतो, होईल का? काय असं गुटखा खाऊन वचन सांगतो, होईल असं? होणारच नाही, होणारच नाही. काहीच होणार नाही माझ्याकडून. एक पत्ता हलणार नाही. कारण की मी माझं मंदिर जे आहे ते पवित्रतेला समर्पित करण्यापेक्षा मी अपवित्रतेला समर्पित केलेलं आहे. आणि देव माझ्याद्वारे कसा कार्य करेल. आणि आपण इच्छा काय बाळगतो? जेव्हा मी प्रार्थना केली तर लगेच बरं झालं. देवाचे अरे पहिले जीवन सुधारलं मग प्रार्थना करा. म्हणून असं कोणाच्या डोक्यावर पटकन हात ठेवायचं नाही. जेवढे दुष्ट आत्मे येतात तेवढे तुमच्यावर येतील.
रिवर्स. अरे हे का जास्त ठेवा ठेवा, पवित्र आत्माने काय नाही गेलं ठेवून आज सगळे भांडणं घरावर, संध्याकाळी गेले घरात मारामारी. अरे कसं काय झालंय? जेवढे दुष्ट आत्मे होते तेवढे ते आले नाही इकडं घराकडं. असं का आम्हाला करायचा प्रयत्न करता? थांबा, तुमच्याच घरात चांगले लाव हे फायटिंग. आम्ही प्रार्थनेला गेलतो आणि असं कसं काय झालं? आम्ही तर दुसऱ्यांसाठी पण प्रार्थना केली, आमच्याच घरात भांडणं लागले. पवित्र आत्म्यासाठी समर्पित जीवन नाही. पवित्र आत्मा, देवाचा आत्मा आमच्या बरोबर राहतच नाही. देवाच्या आत्म्याला पवित्र जीवन पाहिजे, तसं जीवन हे मंदिर जगतच नाही. आणि मग नंतर ते देवाचं कार्य ते होतच नाही. ते देवाचा आत्मा पवित्र म्हटलेलं त्याला, पवित्र आत्म्याला पवित्र शरीर पाहिजे असतं, पवित्र इच्छा पाहिजे असतात, पवित्र विचार पाहिजे असतात, आणि मगच पवित्र आत्मा कार्य. असं हुरळून तुम्ही कार्य करू शकत नाही. म्हणतात ना, अर्ध्या हळकुंडात पोळ्यावर ते होत नाही आपल्या भाषेत, तसं असं हुरळून कार्य करायचं नाही. कॉपी करायची नाही कोणाची, कॉपी फसते. ओरिजिनल राहतं. ओरिजिनल माणसाने किती प्रार्थना केल्या, किती समर्पण केलं, किती त्याने वेळ घातला देवाच्या सानिध्यात, तुम्हाला काय माहिती? त्यांनी जसं केलं तसं आपण करायला जातो, पण त्याचं समर्पण किती मोठं असतं ते बघतच नाही आपण. त्याच्याबरोबर देवाचं सामर्थ्य याच्यासाठी असतं कारण की त्याने जीवन तेवढं समर्पित खर्च केलेलं असतं देवाच्या सानिध्यात. एकच प्रार्थना केली लगेच करायला लागलो, ते दुष्ट आत्मा आपल्यावरच येतील हल्ला करायला एकाच प्रार्थनेने. असं नसतं ते. इथं देवाचा आत्मा तुमच्या बरोबर राहील असं तो अभिवचन देतो. आणि ज्यावेळेस येशूने अभिवचन दिलं त्याच्यानंतर हे सगळं येशूचं स्वर्गारोहण झालं. आणि येशूचं स्वर्गारोहण झाल्यानंतर मग नंतर काय झालं, ते माडीवरच्या खोलीत गेले. आणि माडीवरच्या खोलीत गेल्यानंतर हे विश्वासणारे, जे सकाळी मी तुम्हाला सांगितलं की विश्वासणाऱ्याबरोबर हे चिन्ह असत जातील. मग कोणत्या विश्वासणाऱ्याबरोबर? की जो विश्वासणारा देवाच्या आत्म्याने भरलेला आहे. हालेलुया. कोणत्या विश्वासणाऱ्याबरोबर चिन्ह असत जातील? अभिषिक्त माणसाबरोबर चिन्ह असतात. फक्त नावाने ख्रिस्ती असणाऱ्याबरोबर देव नाही. आणि तो जर कार्य करायला गेला तर कार्य विफल होतात. मग कोणी कोणाला नाव नाही ठेवू शकत. कसं काय असं, हे कसं काय, हे तर खूप प्रार्थना होते. काय झालं अचानक सगळेच बॅकस्लाइड झाले. आणि असे बॅक झाले की त्यांनी येशूला सोडूनच दिलं. त्यांनी आत्मिक विश्वास ठेवलाच नव्हता. त्यांचं टेन्शन नका घेऊ तुम्ही, गेले बॅक जाऊ द्या. कारण त्यांचा विश्वासच नव्हता जिवंत देवावर. त्यांना पवित्र आत्म्याचं सामर्थ्यच माहिती नव्हतं, जिवंत देवच माहिती नव्हतं. म्हणून ते जे आलेले होते, शरीराने आलेले होते, ते वापस गेले, बॅक गेले, काही हरकत नाही. तुम्ही जर पवित्र आत्म्याने मंदिराला समर्पित केलेलं आहे आणि पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो, तुम्ही कधीच बॅकस्लाइड होऊ शकत. खरा येशूवरती विश्वास ठेवणारा मरेल पण येशूला सोडणार नाही. हालेलुया, हालेलुया. काही लोक का बरं बॅक गेले, का असं झालं? कारण त्यांनी ठेवलाच नव्हता विश्वास. त्यांचं टेन्शन नाही घ्यायचं. जे खरा विश्वास ठेवतात त्यांचं टेन्शन नाही. इथं येशूबद्दल म्हटलेलं आहे की ज्यावेळेस येशू अभिवचन देतो त्यावेळेस तो सांगतो आणि त्याप्रमाणे तो बोलल्यानंतर तसं घडून येतं. आणि घडून आल्यानंतर असं म्हटलेलं की ते माडीवरच्या खोलीत गेले आणि माडीवरच्या खोलीत जाऊन ते प्रार्थना करू लागले. आणि प्रार्थना करत असताना पेंटिकॉस्टचा दिवस आला असं म्हटलेलं आहे. आणि पेंटिकॉस्टचा दिवस आल्यानंतर आम्हाला पाहायला भेटतं प्रेषितांची कृत्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की ज्यावेळेस ते एकत्रित जमलेले होते त्या ठिकाणी जमलेले असताना पवित्र आत्मा त्या ठिकाणी आला. म्हणजे देवाने अभिवचन दिलं, प्रभू येशूने अभिवचन दिलं होतं की तुम्ही वाट पहा. आणि तोच देवाचा आत्मा जो प्रभू येशू ख्रिस्तावरती होता तो आता मनुष्यावरती. योएल 2:28 मध्ये म्हटलेलं आहे की शेवटच्या काळी मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेल. म्हणून आज घरी जात असताना एकटे जाऊ नका, देवाचा आत्मा सोडून नये. शरीराने जातात, शरीराने आले असतात आणि शरीरानेच वापस जातात. तर काय नाही, मग तुम्ही असे झाले की भर पावसात तुम्ही पण कोरडे. आज इथं पवित्र आत्म्याचं काम आहे. पवित्र आत्मा जर सोबत घेऊन गेले नाही, काय घेऊन गेले नाही, मग तुम्ही आले, जस्ट जेवण झालं आणि एक कार्यक्रम झाला आणि तुम्ही गेले. पण जर इथून जात आहात तर मला तरी वाटतं की इथून जात असताना देवाचा आत्मा सोबत. जीवनामध्ये काहीच फायदा नाही. कारण की विश्वास कशाला म्हणतात माहिती आहे? जो येशूवरचा विश्वास, ज्याच्याबरोबर देव असतो तो खरा विश्वास ठेवणार असतो. पवित्र आत्माचं नाही आणि देव करतो कसं होणार? कारण देवाच्या आत्म्याचं कन्फर्मेशनच नाही. माझ्याबरोबर देव राहतो हे मला माहितीच नाही, पण मी प्रार्थना करतो, मला देव काय माहितीच नाही, देव कोण आहे हे पण माहिती नाही आणि देव कसं कार्य करतो हेही माहिती नाही. कसं काय मला जमलं? इथं
स्पष्ट सांगितलेले की ते ज्यावेळेस प्रार्थना करत होते त्यांच्या प्रार्थना चालू असताना पवित्र आत्मा त्या ठिकाणी आला. आता पवित्र आत्मा कोण आहे मी तुम्हाला सांगतो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा. पिताचं कार्य जे आहे सृष्टीचं निर्माण करतात त्यावेळेस त्याचं कार्य आम्हाला दिसतं. येशू ख्रिस्त ज्यावेळेस या जगात आला त्यावेळेस तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेला होता. तो पुत्र की जो देवाच्या आत्म्याने भरलेला होता, जो शरीराने दिसत होता तो पुत्र. आणि आताच्या काळामध्ये पुन्हा देवाचा आत्मा जो पाठवलेला आहे तो या काळामध्ये कार्य करतो तो पवित्र आत्मा. आणि मग येशू म्हणतो मी जातो आणि तो कैवारी तुमच्याजवळ पाठवतो. मग तो सत्याचा आत्मा येईल आणि तुम्हाला सत्य शिकवल. मग तो तुमच्या बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगतो पवित्र आत्मा काय. पवित्र आत्मा एक व्यक्तिमत्व आहे. व्यक्तिमत्व म्हणजे जसं मी इथं उभा आहे, माझ्या बाजूलाच पवित्र आत्मा उभा आहे, पण फक्त एवढा फरक आहे की मी तुम्हाला दिसत आहे, पवित्र आत्मा तुम्हाला दिसत. आत्म्याची जाणीव. आता हवा तुम्ही म्हणता देव देव, काही लोक म्हणतात देव आत्मा आहे. मग देव का आत्मा कसा आहे. आता इथं हवा चालू आहे, नागपुरात ऑक्सिजन जातो, श्वास जातो आमचा, आम्ही जिवंत आहोत, त्याचं प्रमाण आहे की इथं हवा आहे. मग पवित्र आत्मा जो आहे आम्ही डोळ्यांनी बघू शकत नाही त्याला, पण अनुभव घेऊ शकतो. तुमच्या अंगाला स्पर्श होईल, तुमच्या वेदना चालल्या जाईल, तुमच्या जीवनामध्ये साक्ष निर्माण होईल, परिस्थिती बदलल्या जाईल, तुम्हाला जाणीव होईल की देव माझ्या बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस तुम्हाला स्वप्न पडतील. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता एखाद्यासाठी त्यावेळेस तो बरा होईल आणि मग तुम्हाला समजेल अरे आता माझ्या आतमध्ये देव राहतो. पवित्र आत्मा माझ्या आत. मग येशू ख्रिस्त जे अभिवचन देतो ते अभिवचन या ठिकाणी पूर्ण झालं. आणि ज्यावेळेस ते एकत्र जमले होते त्यावेळेस अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसरण्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. आणि अग्नीच्या वेगवेगळ्या होत असलेल्या जीवांसारख्या जीवा त्यांना दिसल्या. त्या प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. आत्म्याने जशी त्यांना वाचा दिली तसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले, अन्य भाषेत बोलू लागले. अन्य भाषा जी आहे ते बाहेर काही चिन्ह आहे पवित्र आत्म्याचं. जो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरतो तो अन्य भाषा बोलतो. अन्य भाषा ही देवाबरोबर बोलण्यासाठी. जो अन्य भाषा बोलतो तो गूढ गोष्टी बोलतो असं म्हणलेलं आहे देवाबरोबर. मग या ठिकाणी जे अभिवचन आहे ते अभिवचन पूर्ण झालं. म्हणजे येशू जो म्हटला की मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, तर त्याने अनाथ सोडलं नाही आम्हाला. मग जो कोणी या वचनावरती विश्वास ठेवतो, येशूच्या या सामर्थ्यावरती अभिवचनावर विश्वास ठेवतो, आणि जो कोणी म्हणतो की जर आज या जगामध्ये मला पवित्र आत्मा देवाने देऊ केलेला आहे आणि मी विश्वास ठेवतो, मला तो ग्रहण करायचा आहे, ज्यावेळेस विश्वास ठेवून मागणी करतो त्याच्याबरोबर पवित्र आत्मा येऊन राहिला. हालेलुया. पवित्र आत्मा ज्यावेळेस लाईफ ट्रान्सफॉर्म होते, चेंज होते. तुम्ही पूर्वीसारखे राहत नाही. समजा मी दारू पित होतो, सिगारेट पित होतो, मारामाऱ्या करत होतो, सगळं एका दिवसात काय. त्याच्यानंतर परत अपवित्र जीवन नाही, चांगलं जीवन जगणं, चांगल्या गोष्टी करणं, परमेश्वराचं वचन वाचणं, त्यामध्ये मजबूतीनं चालणं आणि बॅकस्लाईड न होणं. म्हणजे याच्यामुळे मी अडखळण त्याच्यामुळे अडखळण असं काय नाही. हा येत नाही चर्चला म्हणून मी घरी बसलं असं काय नाही माझं, किंवा त्याने असं बोललं म्हणून मी जाणार नाही असं काहीच नाही. मला कोणी बोलो अथवा न बोलो, मला चालो अथवा न चालो, मला काही घेऊ ना देऊ ना देणं ना घेणं, मला एकच घेणं माझं येशू. उपासना करणार जोपर्यंत माझ्या नागपुड्यात श्वास आहे तोपर्यंत येशूची भक्ती. हे खरं जीवन. त्याचं काय याने रुसला आणि याने असं बोललं, मी चर्चला जा तिकडं जा इकडं, असं केलं तसं केलं, ते असं झाले, हे काय विश्वास आहे का. हा विश्वासच नाही. हा शारीरिक विश्वास आहे. ते असं बोलले ते तसं झालं, याचं मला असं नाही केलं, त्याच्याने तसं नाही केलं, हे नाही करत बसत. आमच्या चर्चमध्ये चालत पण नाही तसं. या करा, प्रार्थना करा, देवाची उपासना करा, माझ्यासाठी येऊ नका, देवासाठी. ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या ठिकाणी कोणासाठी जाता. जाता माणसासाठी. बाळासाहेबांनी रिक्वेस्ट केला म्हणून मला जायलाच पाहिजे. मन धरणी, काही लोकांना मन धरणीली आवडते ना. मन धरणी करणीच्या नादी लागायचं, फक्त एकच करायचं, मी माझ्या येशूसाठी. आता फार महत्वाचं मी सांगतो तुम्हाला, 10 मिनिटात संपवतो आणि त्याच्यानंतर प्रार्थनेमध्ये जाऊ. फार महत्वाचं. आता मला या ठिकाणी हे सांगायचं की सकाळपासून आपलं चाललंय विश्वास धरणाऱ्या बरोबर ही चिन्ह असत जाते. मग विश्वास धरणारा जो आहे त्याच्याबरोबर चिन्ह असत जातील. त्याने दुखणार तर हात ठेवले तर बरं होईल, पण तो विश्वासणारा जो आहे त्याच्याबरोबर जर देवच नसला आणि त्याने दुखणार तर हात ठेवले तर बरं होतील का. त्याच्याबरोबर देवच नाही, त्यांनी प्रार्थना केली दुष्ट शक्ती निघेल का.
होऊ शकत नाही ना. अपवित्र जीवन असलं आणि त्यांनी प्रार्थना केली तर त्याच्याकडून काय होईल का? काहीच होत नाही ना. तेच तर मूळ प्रॉब्लेम आहे. देव समजतात नाही आपल्याला देव समजतात नाही. आपण देवाचं सानिध्य फार लाईटली घेतो. आपल्याला वाटतं देव 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 करा उपासना करा असा. तसं नाहीये. हे जिवंत देवाचं सामर्थ्य आहे आणि जिवंत देव ज्यावेळेस कार्य करतो त्यावेळेस त्याचं कार्य जे असतं ते सामर्थ्यशाली कार्य असतं. ते जरी डोळ्याने दिसत नसलं तर ते अद्भुत असतं. त्याला स्पिरिच्युअल लाईफ म्हणतात, त्याला आध्यात्मिक जीवन म्हणतात. मग ते आध्यात्मिक जीवन जे आहे ते आम्हाला प्राप्त होतं आमच्या जिवंत परमेश्वरापासून. म्हणून जो आमच्या आत विश्वास आहे तो आमचा शारीरिक विश्वास नाही, तर आमच्यामध्ये जो विश्वास आहे तो आत्म्याचा विश्वास आहे. हालेलुया. मला माहिती आहे तुमचा विश्वास कसा. जर तुमचा शरीराचा विश्वास असेल तुम्ही पाप करतच राहताल, सिगरेट ओढतच राहताल, बिड्या पेतच राहताल, शिव्या शाप देतच राहताल, परत येऊन रविवारी हालेलुया. नाही काय कामाचं नाही. काही लोक बघितले ना तुम्ही सिगरेट पितात, तंबाखू खातात, मी प्रार्थना करतो तुमच्यासाठी. अरे कशाला प्रार्थना करता तुम्ही? असं नका करू तुम्ही. आणि तुम्ही प्रार्थना करता, तुमचं जीवन आज आणखी व्यवस्थित नाही. तुमचे जेवढे आत्मे तुमच्यामध्ये तेवढे आत्मे दुसऱ्यामध्ये कशा टाकतात? बिडीचा आत्मा, त्याच्यानंतर दारू पिण्याचा आत्मा, दुसऱ्याचा आत्मा, द्या प्रार्थना. काय नाही, ते प्रतिष्ठित झाले. आणि प्रतिष्ठितचा प्रश्न नाही. तर इथं प्रश्न आहे देवाच्या आत्म्याने चालण्याचा, इथं प्रश्न आहे शुद्ध जीवन जगण्याचा, इथं प्रश्न आहे पवित्रतेमध्ये चालण्याचा. जर मंदिरच पवित्र नाही तर त्या मंदिराद्वारे कार्य कसं होईल? मंदिर चालवणारा पवित्र आत्मा आहे. म्हणून इथं म्हणलेलं आहे की तो पवित्र आत्मा ज्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी प्रार्थना केल्यानंतर आला, त्याच्यानंतर ते निरनिराळ्या भाषेमध्ये बोलले आणि त्या दिवसापासून काय झालं, त्यांच्याबरोबर स्वतः देवाचा आत्मा राहायला सुरुवात झाली. आता जो पेत्र मित्रा होता त्याने काय केलं, 3000 लोकांसमोर उभा राहिला आणि 3000 लोकांसमोर उभं राहिल्यावर त्यांनी भाषण दिलं. आणि एका भाषणामध्ये असं म्हटलेलं आहे की एकच भाषण दिलं आणि तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला. आणि त्या दिवशी त्यांच्या सुमारे 3000 माणसांची भर पडली. जे माणसाकडून अशक्य आहे ते फक्त पवित्र आत्म्याद्वारे झाले. पवित्र आत्म्याचं काम काय मी तुम्हाला सांगतो. पवित्र आत्मा म्हणजे मी या ठिकाणी माणूस आहे, माझ्या टॅलेंटने काम होत नाही, माझ्या बुद्धीला होणार नाही. मी खूप शिकलेलो आहे म्हणून मी बोलू शकतो, चांगलं भाषण करू शकतो, ते भाषण ठरत. मला भाषण नाही करायचंय. भाषण जे आहे माझ्यापेक्षा चांगले वक्ते, मोटिवेशनल कितीतरी स्पीकर आहेत खूप चांगले, ते भाषण करतात चांगलं. भाषण आणि देवाचं वचन जमीन आसमानचा फरक आहे. खूप फरक, खूप. भाषण जस्ट बुद्धीला असतं किंवा टॅलेंटने असतं, पण वचन जे असतं ते देवाचं शब्द असतो, देवाचं सामर्थ्य असतं. मग त्या ठिकाणी पवित्र आत्मा जो आहे तो पवित्र आत्मा जो आहे पूर्णपणे त्या व्यक्तीमध्ये राहतो आणि त्याच्यानंतर तो व्यक्ती त्या पवित्र आत्म्याचा ऐकतो. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा मार्गदर्शन करतो त्यावेळेस त्या मार्गदर्शनाने जीवन बदललं जातं. मग मला तुम्हाला सांगायचं की देवाबरोबर खेळायचं नाही, अभिषेकाबरोबर. जर खरंच देवाने तुम्हाला पाचारण केलं आहे आणि देवाने तुम्हाला सेवेसाठी बोलवलेलं आहे तरच सेवा करा. जोश मध्ये याचं पाहून त्याची सेवा करतात आणि असे दुष्ट आत्मे मागं लागतील, जीवन उद्ध्वस्त. मग म्हणतात हे काय झालं, आम्ही तर देवाची सेवा करत, देवजी मी तुला बोलवलंच नाही ना, तूच आपलं बायबल घेऊन सुटला, तुला बोलवलं का मी, कन्फर्मेशन भेटलं का? नाही, असं करू नका. पवित्र आत्म्याने पूर्णपणे कन्फर्मेशन करा पहिले, देवा मला तू बोलवत आहेस का? देव जर बोलवत आहे तर तुम्हाला या जगातली कोणतीच ताकद रोखू शकत नाही. म्हणून प्रथम आम्ही देव पूर्ण समजून घेणं गरजेचं, देवाचा आत्मा कसा कार्य करतो ते समजून घेणं गरजेचं आहे. मग इथं